जय भीम, जय लवजी, जय शिवराय। मी प्रमोद मधुकर सोनोने। मी येणाऱ्या 5 वर्षापासून आस्था स्वयंरोजगार संस्था धुळे या ठेकेदाराच्या कंपनीमध्ये काम रावेर नगरपालिका कटारची कामगार काम बजावत आहे। काही दिवसांपासून आम्ही ठेकेदाराला सांगितलं की आमचा जो पगार आहे तो पगार तुम्ही वाढीव करा। आमच्या ज्या सुखसुविधा आहे, जे पीपी किट आहे, ज्या सर्व गोष्टी आहे, बरसातमनी रेनकोट आहे, अशा सुखसुविधा तुम्ही आम्हाला उपलब्ध करा। पण ठेकेदारानं कोणतीही गोष्ट आम्हाला सुखसुविधा उपलब्ध केलेली नाही किंवा आम्हाला पीएफचं आश्वासन देऊन सन्या आमचा पीएफ पण वेळेवर भरला जात नाहीये। आज रोजी आमचा पीएफ कटात व्हायला 2 वर्ष झालेले आहे, पर आमच्या अकाउंटमध्ये किंचित, कोणाच्या अकाउंटमध्ये 4000 आहे, कोणाच्या अकाउंटमध्ये 5000 आहे। तशी कोणतीही कंपनी नाही की पेमेंट झाल्याच्या नंतर माणसाचा पीएफ भरला जात नाही। तर माझं ठेकेदाराला हे सांगणं आहे की साहेब तुम्ही वेळेवर पीएफ भरा किंवा आमच्या ज्या सुखसुविधा आहे त्या आम्हाला सर्व गोष्टी आम्हाला व्यवस्थित समजून सन्या द्या आणि आमचा पगार वेळेवर करा। पगार वेळेवर झाला तर हे इथले कर्मचारी आज रोजी कोणी हातावर कमवून खाणारे व्यक्ती आहे, कोणाची फॅमिली कोणाच्या मागे आहे, कोणाचे आई वडील कोणाच्या मागे आहे। जर का हे व्यक्तींना जर का पगार मिळाला नाही तर हे आणतील कुठून आणि आपल्या फॅमिलीचं पोट भरतील कुठून? अशी ठेकेदाराला माझी मागणी आहे की तुम्ही आमच्या सर्व सुखसुविधा वेळेवर द्या आणि आमचा पीएफचा बंदोबस्त लावा। जोपर्यंत आमचा पीएफचा बंदोबस्त लागणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत काम बंद करणार आहे। हीच माझी अपेक्षा आहे। जय भीम, जय लवजी, जय शिवराय। ठेकेदार रावेर नगर परिषद कंत्राटी कामगार आम्ही गेल्या 3 वर्षापासून ठेकेदाराकडे काम करत आहेत आणि आम्हाला 2 वर्षापासून कोणताही पीएफ भेटत नाहीये, वेळेवरती पगार होत नाही। अजून त्याच्यामध्ये विषय असा आहे की आम्ही कोणतीही गाडी वगैरे काही ठोकली, काही झालं, नुकसान झालं तर हे ठेकेदाराचं काम आहे। ठेकेदाराची जे आपण सुपरवायझर लावलेले आहे ते स्वतः आम्हाला सांगतात की हे तुमच्यापासून तुम्ही दुरुस्ती करून घ्या। आता आम्ही ठेकेदाराकडे काम करत आहे साहेब, आम्ही 300 रुपये ठेकेदाराकडे काम करत आहोत। आता 300 रुपयामध्ये कधी 3000 नुकसान झालं आम्ही कुठून भरणार आहे? तर आमची ठेकेदाराला अशी मागणी आहे की आम्ही तुमच्याकडे काम करत आहोत, आमच्याकडनं काही नुकसान झालं तर ते भरपाई तुम्ही द्यायला पाहिजे। आम्हाला पीएफ वेळेवरती द्यायला पाहिजे, पगार टाइम झाला पाहिजे। पीएफ अजून आपलं रेनकोट हे जे सुविधा आहे या पूर्ण आम्हाला लागू झालेल्या पाहिजे। माझी ठेकेदाराला एवढीच विनंती आहे। जय भीम।